देवता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराने कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज लाळकेश्वर भगवान की सर्व संतन की जय। राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरे जय हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे
तुळसी हार गळा तुळसी
रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठला परवा तो हा विठ्ठला परवा रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा
हरती दोष तुका म्हणे हरती दोष म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टाचळ कापा सुटला दुष्टाचळ कापा सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार दृष्टा चढकाप सुटला दृष्टा चढकाप सुटला होता कृष्णाचा अवतार
घरोघर आनंद करीती आनंद करीती घरोघर पुढे पुढे सरकून घ्या. आनंद करीती घरोघर आनंद करीती घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार विठ्ठल आहा. विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर
माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही कर ऐसे देई प्रेम काही कर पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्य यो मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते मस्तकहे पायावहे वार करी संतांचा 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 मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर प्रस्तुत भगवंताच्या या पवित्र धर्मस्थळामध्ये लाडकेश्वराच्या परम मंगलमय सानिध्यामध्ये माता गिरणेच्या किनाऱ्यावर वसलेलं आपलं लाडली हे गाव आणि क्षेत्र लाडली या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून राजराजेश्वरी माँ नर्मदेचा एक उत्सव नर्मदा पुराण ही कथा या ठिकाणी चालू आहे आणि या कथेच्या परिसंगतेच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्यावर आलेली आहे। सेवेकरता जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा भगवंताच्या अवताराचे मीमांसा वर्णन करणारा आणि त्या भगवंताच्या अवताराला कारण ठरणारे भक्त त्या भक्ताच्या जीवनाचं दर्शन घडवणारा हा एक उत्तम असा अभंग आहे। हा कार्यक्रम सार्वजनिक आहे आणि त्याच्यामध्ये वैयक्तिकतेचं देखील एक पूट या कार्यक्रमाला लागलेलं आहे। सर्व गावकऱ्यांचं परम सहकार्य आहे। त्याचप्रमाणे आमच्या नर्मदा मातेचे परम भक्त भगवान लाडकेश्वराचे परम भक्त आमचे राजू आबांचं विशेष योगदान या कार्यक्रमामध्ये आहे आणि अशा या दिव्य सोहळ्यामध्ये
हा आनंद सर्व आपण सेवन करत आहोत. आणि अशा या आनंदामध्ये आनंदाला द्विगुणित करण्याकरता अनेक महाराज संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. केव्हा केव्हा कीर्तनाला मृदंगवाजक भेटत नाही, गायक भेटत नाही. आजचं एक विशेष सांगतो तुम्हाला. मृदंग वादकही भरपूर आहे आणि गायकही भरपूर आहे. पण कोणीतरी सेवा करावी म्हणून कीर्तनकारही भरपूर आहे. कोणीतरी सेवा करावी म्हणून मला इथे बसवण्यात आलेलं आहे. आणि एक विशेषत्व सांगेल तुम्हाला अजून. आपल्या खानदेशाचं परम भाग्य. खानदेश म्हणजे केवळ जळगाव जिल्हा नाही तर नाशिक पर्यंत आपला खानदेश धरला जातो. धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, जळगाव आपल्या खानदेशाचं परम भाग्य. आमचे कृष्णा महाराज आज योगायोगाने मृदंगाची सेवा करत आहे. जीवनामध्ये कोणती कला प्राप्त होणं, गुण प्राप्त होणं याच्याकरता भगवंताची, गुरुची कृपा लागते. गुरु कृपा असल्याशिवाय कोणतीही कला प्राप्त जरी झाली तरी ती साध्य होत नाही. स्वतःच्या बुद्धिबळावर एखादी कला कमवणं वेगळं आणि त्या कलेच्या गुणाच्या पाठीमागे जर गुरु कृपा नसेल तर ती कला आणि गुण हा वांज स्त्रियेप्रमाणे असतो. विद्येमध्ये दोन प्रकार, एक आहे बुद्धिसाध्य विद्या आणि एक आहे कृपासाध्य विद्या. एक आहे बुद्धिसाध्य विद्या आणि एक आहे कृपासाध्य विद्या. आमचे गुरु रे वैकुंठवासी नरसिंह बाबा उदाहरण द्यायचे. बुद्धिसाध्य विद्या वेगळी आणि कृपासाध्य विद्या वेगळी. एखादा विद्वान असेल, ज्ञानी असेल, एखादा कदाचित विद्वत्ता कमी असेल, गुरुची कृपा प्राप्तता असेल तर ते एक विशेष महत्व आहे. उदाहरण द्यायचे ते मेलेल्या गायीचं वासरू आणि जिवंत गायीचं वासरू दोघंही वाढतात. मेलेल्या गायीचं देखील वासरू वाढतं आणि जिवंत गायीचं देखील वासरू वाढतं, पण दोघांमध्ये अंतर आहे. मेलेल्या गायीचं वासरू जगतं तर खरी निश्चित, पण ते असं खुरगटलेलं असतं. आणि जिवंत गायीचं वासरू असं टनाटन उड्या मारतं. हे सर्व कलाकार म्हणजे जिवंत गायीचे वास्त्र आहे. मेलेल्या गायीचं वासरू खुरगटलेलं असतं. एकच या पवित्र व्यासपीठावरून तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करेल. गुण आहे खूप चांगला आहे, ज्ञान आहे खूप चांगलं आहे, फक्त आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अहंकाराला वर डोकं काढू देऊ नका. जर गुणाचा, कलेचा, विद्वत्तेचा अहंकार जीवनामध्ये आला तर माणसाची विद्या, ते ज्ञान आणि ती कला भगवंताला मान्य होत नाही. काही काही लोक सर्वच गुण संपन्न आहे बरं का निवृत्तीनाथा, परंतु शापित इंद्र आहे. शापित इंद्र आहे. मृदंगाच्या बाबतीत एक नंबर, गायनाच्या बाबतीत एक नंबर, वक्तव्याच्या बाबतीत एक नंबर, अभ्यासाच्या बाबतीत एक नंबर, पण स्वभावाच्या बाबतीत खालून एक नंबर. आणि त्याच्यामुळे शापित इंद्र आहे. भगवंताची गुणगान वर्णन करत असताना कला जितकी महत्वाची आहे त्याबरोबर नम्रता देखील महत्वाची आहे.
नम्रामध्ये जर नम्रता नसेल तर त्या ज्ञानाचा, त्या कलेचा समाजाच्या अंतकरणावर, हृदयपटलावर कोणत्याही प्रकारचा भाव वलयांकित होत नाही वलयांकित होत. मायबाप हो, किती श्रवण केलं आणि काय श्रवण केलं यापेक्षाही कोणत्या भावनेने श्रवण केलं याला जास्त महत्व आहे. आपलं जीवन जर आपल्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये हिमालयासारख्या उत्तुंग शिखरापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर जीवनामध्ये निराभिमानता आणि नम्रता येणं फार गरजेचं आहे. कारण तुकोबाराय एके ठिकाणी सांगतात की जो नम्र झाला त्याने परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवलं असं सांगा. नम्र झाला भूता समोर नम्र होतो तो भगवंताला आपल्या हृदय पटलामध्ये कोरून ठेवतो. काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग आहे. आप भूमि के देव हो और देव पीछे अगर रहे तो कल्याण हो सकता है. विठ्ठल पुरुष मंडळी पुढे सरका जरा. विठ्ठल विठ्ठल जागा ठेवा. सर का पुढे खूप या पुढे या. भगवान की परम मंगलमय लीला, उस परम मंगलमय लीला का हम यहाँ गायन करेंगे. काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर भगवंताने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं वर्णन करायचं असतं. इतर कीर्तनाची अवस्था वेगळी आणि काल्याच्या कीर्तनाची अवस्था वेगळी. इतर ठिकाणी भंडारा आहे पण काला नाही. इतर ठिकाणी भंडारा आहे पण काला नाही. काला म्हटल्यानंतर लोकांची नजर फक्त वरणपोळीच्या काल्यावरच जाते. काला म्हणजे वरणपोळीचा कालाच नव्हे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, किंवा दही आणि लाह्या याचा देखील काला. काला हा काला शब्दाचा अर्थ आहे मिश्रण, एकेंद्रीकरण, समरसता.
काल्यामध्ये समरसता कशाची आहे हो? काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. तसं जर पाहायला गेलं, भगवान पूज्यपाद शंकराचार्य महाराज सांगतात, हजारो ग्रंथ विश्वाच्या पाठीवर जन्माला आले. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी. ब्रह्म सत्यम जगन मिथ्याः जीवो ब्रह्मैव नापराः. जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही, जीव आणि ब्रह्म एक आहे. याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे काल्याचं कीर्तन. तुका म्हणे कैची किवा कोठे जीवा निराळा, कोठे जीवा निराळा, कोठे जीवा निराळा. तुका म्हणे कैची किवा कोठे जीवा निराळा, जीव निराळा, भगवंताने जो अवतार घेतला तो कशा करता घेतला? गीतेमध्ये 3 तत्व आलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जसं गीतेचं तत्व आहे तसंच रामायणाचं तत्व आहे. जब जब होय धर्म की हानी. रामायणामध्ये देखील गोस्वामी तुलसी बाबा भगवंताच्या अवताराची मीमांसा वर्णन करतात. तसंच भागवताच्या 11 स्कंदामध्ये 11व्या स्कंदामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये देवाच्या अवताराची मीमांसा सांगितलेली आहे. कृत्वा दैत्यवधम कृष्ण सरामो यदुर्वृताः भुवोवतार यद्भारम जविष्टम जनयन कलिम. भगवान अवतार का घेतो? धर्म संस्थापना करण्याकरता. धर्म रक्षावया अवतार घेसे, 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 धर्म रक्षावया अवतार घेसे. आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, अंबरुषी साठी जन्म सोशिले, अंबरुषी साठी जन्म सोशिले, अंबरुषी साठी जन्म सोशिले. आपुल्या पाडीचे भक्त जना, आपुल्या पाडीचे भक्त जना, अंबरुषी साठी जन्म सोशिले, अंबरुषी साठी जन्म सोशिले, देवही धर्मरक्षणा करता अवतार घेतो आणि संतही धर्मरक्षणा करता अवतार घेतात. आणि दुसरी गोष्ट, भगवंताची विभूती असणारा राजा तो देखील धर्मरक्षणा करता अवतार घेतो. देव जसा धर्मरक्षणा करता अवतार घेतो आणि संत देखील धर्मरक्षणा करता अवतार घेतात, पण दोघांमध्ये अंतर काय आहे? एक शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतो, तर एक शास्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतो. देव हातामध्ये शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतो. काय गोड तुकोबारायांनी वर्णन केलं. देवनिया चक्र गदा हाती धन्न करीतो, हाती धन्न करीतो, हाती धन्न करीतो. देवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. भक्ताला कृपया हाती जनाची संहारी, जनाची संहारी. भक्ताला कृपया माझी दुर्जनाची संहारी,
हातामध्ये शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतो. घेऊन या चक्र गदा. चक्र कशा करता घेतलं तेही वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. गदा कशा करता, शंख कशा करता आणि देवाच्या हातातलं कमळाचं फूल कशा करता. आज फूल उमलणार आहे. देवाच्या हातातलं फूल कशा करताय. 2-3 गोष्टी सांगेल. केवळ स्वतःचं पोट भरण्याकरता जीवन जगू नका, तर जगाच्या रक्षणाकरता जीवन जगा. महात्म्यामध्ये 3 प्रकार आहे. एक आहे गुरुभक्त महात्मा, एक आहे हरिभक्त महात्मा आणि एक आहे देशभक्त महात्मा. 3 प्रकार. वैकुंठवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर काही दिवसानंतर असं ऐकण्यात आलंय गुलजारी नंदा हे पंतप्रधान झाले. माझा तो मूळ विषय नाही, फक्त कशा करता बोलतोय तेवढा ऐका. गुलजारी नंदा हे पंतप्रधान झाले. सज्जन हो, जीवनामध्ये मनुष्य मोठा होतो तो पैशाने मोठा होत नाही. जीवनामध्ये मनुष्य मोठा होतो तो त्याच्या जीवनाच्या आचरणाने आणि त्यागाने मोठा होतो. गुलजारी नंदा पंतप्रधान झाले. ते ज्या घरामध्ये राहत होते त्या घराच्या मालकाने एके दिवशी त्यांना सांगितलं की माझं घर खाली करून द्या, कारण त्यांच्याकडून ज्या घरात राहत होते त्या घराचं भाडं दिलं जात नव्हतं. उदाहरण कशा करता सांगतोय लक्षात घ्या. ज्या घरामध्ये राहत होते त्या घराचं भाडं दिलं जात नव्हतं. त्यांना ज्या वेळेला घर मालकाने सांगितलं की घर खाली करा, त्यावेळेला मोहल्ल्यातले लोक जमा झाले आणि त्यांनी त्या घर मालकाजवळ येऊन सांगितलं, हे बघा, हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यांच्या घराचं भाडं आम्ही देऊ, पण यांना घराच्या बाहेर काढून. लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेला पहिल्यांदा पंतप्रधानची शपथ घेण्याकरता निघाले त्यावेळेला त्यांच्याजवळ 2च धोतर होते आणि तेही ज्या वेळेला त्यांनी एक धोतर घातलेलं होतं, नेसलेलं होतं, ते फाटलेलं होतं. त्यांची पत्नी त्यांच्या जवळ आल्याने म्हणायला लागले का हो, तुम्ही आज देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला जातायत, कमीत कमी 2 जोडी नवीन धोतर तरी मागून घ्या. लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं, माझ्या देशामध्ये असे कित्येक अजून असे लोक आहेत की ज्यांच्या अंगावर पूर्ण वस्त्र नाही, मी नवी वस्त्र कुठून घालू. जसं राजकीय क्षेत्रामध्ये नेता आणि नीती यांचं लग्न लागलेलं पाहिजे. लग्न शब्दाचा अर्थ ऐक्य. नेता और नीति इनका ऐक्य होना चाहिए, लेकिन आजकल ऐक्य नहीं है. ज्याच्या जीवनामध्ये फक्त देश आहे, फक्त समाजाचं कल्याण आहे. क्या लोग थे वो दीवाने. काय सुंदर गीत आहे ते. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. देशाच्या भौतिक रक्षणाची जबाबदारी ही पुढाऱ्यावर आहे आणि देशाच्या आध्यात्मिक रक्षणाची जबाबदारी हे साधूवर आहे. साधूवर आहे.
भगवंताने हातामध्ये शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण केलं आणि संत हातामध्ये शास्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतात. शास्त्र घेऊन लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी लोकले ज्ञान जगी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविल ज्ञानी भारती ज्ञान राजा तेजा भारती ज्ञान वाचा बोलू वेद, आइए सामने आइए. वाचा बोलू वेद नीती. सामने आइए. संतांचं जीवन आहे. धर्म रक्षणा करता अवतार आहे. वाचा बोलू वेद नीती करू संती सांगितले. शास्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतात आणि भगवान शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतात. भगवान शस्त्र घेऊन धर्माचं रक्षण करतात. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तो ये सांगत असे. पृथ्वी घाबरली, रडायला लागली. पृथ्वी को डर कब लगता है? पृथ्वी कंपायमान कब होती है? जब इस जगत में पाप बढ़ता है तब पृथ्वी कंपायमान होती है. पृथ्वीला आपलं ओझं होत नाही, पृथ्वीला होतं अन्यायाचं ओझं, पृथ्वीला होतं पापाचं ओझं. पृथ्वी घाबरली. गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाजवळ केली आणि ब्रह्मदेवाजवळ जाऊन डोळ्यातून अश्रू यायला लागले. सज्जन हो, ज्या देशामध्ये गाय दुःखी आहे, ज्या देशामध्ये स्त्री दुःखी आहे, ज्या घरामध्ये स्त्री दुःखी आहे, ते घर कधीच सुखी होणार नाही. महाभारतातलं उदाहरण लक्षात ठेवा. ज्यांनी युद्ध जिंकलं तेही आनंदी झाले नाही आणि जे युद्ध हरले तेही आनंदी झाले नाही. कारण महाभारतामध्ये सर्व स्त्रिया दुःखी होत्या. मनुस्मृतीचं एक स्वर्णाक्षरात कोरण्यासारखं वाक्य आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन होतं तिथे देवता रममान होतात. स्त्रीचं पूजन अवश्य झालं पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये नेहमी स्त्रीचं पूजन सांगितलेलं आहे, पण फक्त स्त्रीच्या स्वभावाची निंदा केलेली आहे. गोस्वामी तुलसी बाबा बोलतात, ढोर गवार शूद्र पशु नारी य सब ताडन के अधिकारी. यामध्ये स्त्रीची निंदा नाही, स्त्रीच्या स्वभावाची निंदा आहे. महाभारतामध्ये स्त्रियांचे 3 अवस्था सांगितलेली आहे. एक आहे अमृतमयी, एक आहे विषमयी आणि एक आहे मदिरामयी. या तिघही स्त्रिया, तिघ म्हणजे 3 वेगवेगळ्या नाही, स्त्रीच्या स्वभावाचं दर्शन व्यास महर्षी करवतात. एक आहे अमृतमयी स्त्री. अमृतमयी स्त्री माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्रदान करते. मदिरामयी स्त्री माणसाच्या बुद्धीला उन्मत्त करते आणि विषमयी स्त्री माणसाच्या सत्कार्याला सद्बुद्धीला नष्ट करून टाकते. नष्ट करून टाकते. या ठिकाणी स्त्रीची निंदा नाही आहे, स्त्रीच्या स्वभावाची निंदा आहे. आणि जर स्त्रियांची निंदा करणं हा धर्मशास्त्राचा जर उद्देश असता तर यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हटलं नसतं. स्त्री निंदा करणं हा धर्मशास्त्राचा जर उद्देश असता
तर द्रौपदीच्या रक्षणाकरता भगवान धावून आले आणि त्या धर्मसभेमध्ये पितामह भीष्माचार्यांसारख्या महात्म्याने खाली माना घातल्या. म्हणून स्त्रीच्या स्वभावाची निंदा होते, स्त्रीची निंदा होत नाही. एके ठिकाणी एक चिंतन आलेलं आहे. या देशाचं रक्षण करत असताना 7 लोकांनी देशाचं रक्षण केलंय. गोबीर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिवी अलुब्धैर्दान वीरैश्च सप्तवीर धार्यते मही. या 7 लोकांमध्ये पहिलं तत्व आहे गाय आणि एक तत्व आहे स्त्री. स्त्री आहे म्हणून पृथ्वीचं रक्षण आहे. रक्षण आहे. महाभारतामध्ये सत्यवती दुःखी झाली. महाभारतामध्ये अंबिका अंबालिका अंबा दुःखी झाल्या. महाभारतामध्ये गांधारी दुःखी झाली. महाभारतामध्ये द्रौपदी दुःखी झाली. महाभारतामध्ये उत्तरा दुःखी झाली. महाभारतामध्ये भानुमती दुःखी झाली. महाभारतामध्ये सुभद्रा दुःखी झाली. सर्व स्त्रिया दुःखी आहे. म्हणून कोणत्याही घरामध्ये पुरुष मंडळ जरा लक्ष देऊ नये का? एखाद्या वेळेला स्त्रीचं जर चुकलं तिला शब्दाने शासन करा, पण कधी स्त्रीवर हात उचलू नका, कारण ते लक्ष्मीचं स्वरूप आहे. शब्दाने शासन करा, हात नका उचलू. आणि पुन्हा माता भगिनी करता सांगतो, तुम्ही पूज्य आहात, पण ज्या वेळेला धर्मशास्त्राच्या विरोधात तुमचं आचरण होईल त्यावेळेला तुम्ही अहिल्येसारखी पाषाणव्रत जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेला धर्मशास्त्राच्या विरोधात आचरण होईल. ज्ञानोबाराय सांगतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विष की विरुद्ध. असो गाय दुःखी नसायला पाहिजे आणि स्त्री दुःखी नसायला पाहिजे. पुन्हा आता इथे जाणकार लोक आहे म्हणून थोडस सांगतो बरं का. ज्या वेळेला करपात्रीजी महाराज यांनी एक आंदोलन केलं, गाय हत्या बंद झाली पाहिजे म्हणून, त्यावेळेला संसदेच्या समोर तिथे मोर्चा नेण्यात आला आणि मोर्चा नेला असताना तिथे गायलाही मारलं गेलं, वासरालाही मारलं गेलं, कित्येक साधू मारले गेले. त्यावेळेला करपात्री महाराजांनी या वंशाला शाप दिलाय. मला नाव नाही घ्यायचं या पवित्र व्यासपीठावरून त्यांचं. या वंशाला शाप दिलाय आणि हे अष्टमीच्या दिवशी घडलेला प्रसंग आहे महाराज. ज्या दिवशी गोपाष्टमी होती, गायीचा दिवस होता, त्या दिवशी संसदेच्या समोर गाय आणि वासरू मारले गेले आणि कित्येक साधू मारले गेले. त्याला करपात्री महाराजांनी या वंशाला श्राप दिला, जा तुमची एकाची मौत चांगली होणार नाही. हरिभक्ताची कोणा न घडावी, हरिजनाची कोणा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. हात गोविंदा नाही त्याचे, हात गोविंदा नाही त्याचे, गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. पूज्यपाद विनोबा भावे यांनी गोहत्या बंदी करता मौन धारण केलेलं होतं, अन्नाचा त्याग केलेला होता. त्यावेळेला भारताच्या स्त्री पंतप्रधान, नाव सांगत नाही, त्या विनोबाजींजवळ गेल्या आणि म्हणायला लागल्या, महाराज तुम्ही मौन सोडा, तुम्ही आहार सेवन करा, मी वचन देते तुम्हाला गोहत्या बंद करेल. त्यांनी विनोबाजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनी ते कार्य केलं नाही. परिणाम सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. साधूला फसवू नका हो, साधूला फसवू नका. गाय रडायला लागली आणि ब्रह्मदेवाजवळ गेली, ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, महाराज माझ्यावर खूप वाढलाय पाप, बडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार आता मज.
काहीतरी करा. आणि सर्वचे सर्व देव क्षीरसागराजवळ गेले आणि क्षीरसागराजवळ गेल्यानंतर भगवंताची प्रार्थना करायला लागले. नामदेवरायांनी गोड वर्णन केलंय. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ती स्तवना पुरुष सुक्ते. देवाची प्रार्थना केली, भगवान प्रसन्न झाले, आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं मी लवकरात लवकर अवतार घेईल. आकाशवाणीने सांगितलं. देव सर्व आश्वस्त झाले, आपापल्या स्थानावर येऊन गेले. भगवान लक्ष्मीला म्हणायला लागले की तुम्ही अवतार घ्या. मायेला बोलवलं. मायेमध्ये 3 प्रकार, योग माया, महामाया आणि एक माया. 3 प्रकार. ज्यावेळेला हीच माया देवाची बहीण होते त्यावेळेला तिचं नाव होतं योग माया. ज्यावेळेला हीच माया देवाची आई होते, ज्यावेळेला हीच माया देवाची पत्नी होते त्यावेळेला पुन्हा त्याचे नाव बदलतात. मायेला सांगितलं अवतार घे. माया म्हणायला लागले देवा मी अवतार घेईल पण मला काय मिळणार आहे. कोणी मनुष्य काम करतो पण काहीतरी मिळाल्याशिवाय करतच नाही. म्हणे का मी कीर्तनाला येईल पण काय भेटेल. म्हणे काला भेटेल. हा मग यायला काय हरकत. न मंदोपी प्रवर्तते. एक दुर्दैव आपल्या हिंदू संस्कृतीचं, विना लाभाने कोणीच करायला तयार नाही. कोणीच करायला तयार. आता तर अलीकडे नवीन पद्धत आली आहे बरं का. ऍडव्हान्स पाठवल्याशिवाय कीर्तनाची तारीख पक्की धरली जात. कुठे चाललोय आपण. कुठे चाललोय. माया म्हणायला लागली मला देणार काय. भगवंताने सांगितलं काळजी करू नको, तुझी महामाया म्हणून जगतामध्ये कालिंका दुर्गा म्हणून तुझी प्रसिद्धी होईल. ज्या वेळेला तिला काहीतरी लोभ दाखवला त्यावेळेला ती अवताराला तयार झाली. भगवान शेषनारायणाजवळ आले. शेषनारायणांना म्हणायला लागले अरे बाबा अवतार घे. शेषनारायण म्हणायला लागले मी अवतार घेणार नाही. म्हणे का मागच्या अवतारामध्ये मी तुमचा लहान भाऊ झालो. 14 वर्षपर्यंत वनवासामध्ये फिरावं लागलं. ते जाऊ द्या पण 14 वर्षपर्यंत उपवास घडला. 14 वर्षभरी केले उपोषण. जाणता आपण प्रत्यक्ष ते. लक्ष्मण फळं आणायचे देवाच्या समोर ठेवायचे. भगवान आणि मातोश्री सीता खायचे पण लक्ष्मणाला म्हणत नव्हते खा म्हणून. आणि लक्ष्मणही असे भाऊ होते की त्यांनी म्हटल्याशिवाय खात नव्हते. हे त्रेतायुगातली गोष्ट सांगतोय बरं. लक्ष्मणही असे भाऊ होते त्यांनी म्हटल्याशिवाय खात नव्हते. अलीकडची परिस्थिती सोडा महाराज. सक्का भाऊ सख्या भावाला फसवायला लागलेला आहे. काय या कलियुगाचं वर्णन करतात. सक्का भाऊ सख्या. तुम्हाला सांगतो निर्मळ माणसाचं जगणं आजच्या युगामध्ये फार कठीण झालेलं आहे. ज्या माणसाचं मन मोकळं आहे ना सज्जन हो त्याला सर्वच त्रास देतात. पण तरी तुम्हाला आपल्या देशाचं एक ब्रीद वाक्य सांगतो सत्यम एव जयते. आपलं सत्य कधीच सोडू नका. दूसरे के स्वभाव की जिम्मेदारी हमारी नहीं है लेकिन हमारे स्वभाव की जिम्मेदारी हमारी है. दूसरे के स्वभाव को बदलने की जिम्मेदारी हमारी नहीं है लेकिन हमारा स्वभाव कैसा बनाना है ये जिम्मेदारी हमारी है. दूसरे के स्वभाव की जिम्मेदारी हमारी नहीं है. अर्धाधिक जीवन आपलं तो काय करतोय ते पाहण्यामध्ये चाललं पण आपण कोणत्या दिशेला चाललेलो आहे हे आपण विसरायला लागलोय. दुसऱ्याला किती फसवू द्या आपण कोणाला फसवू नका. दुख खाने से ज्यादा दुख देना हानिकारक है. दुख खाने से ज्यादा दुख देना हानिकारक है. क्षमा हा शब्द फक्त 2च अक्षराचा आहे. क्षमा हा शब्द फक्त 2च अक्षराचा आहे. खूप लहान शब्द आहे पण ती क्षमा करण्याकरता अंतकरण खूप मोठं लागतं. खूप मोठं लागतं. म्हणून 2 गोष्टी सांगेल अजून. ओझा आणि मन अशा ठिकाणी हलकं करा की ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. ज्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही अशा ठिकाणी ओझही हलकं करू नका आणि अशा ठिकाणी मनही हलकं करू नका. 14 वर्षपर्यंत उपवास घडला.
आणि ज्या वेळेला लक्ष्मण भगवंताचे चरण दाबायचे, भगवान म्हणायचे लक्ष्मण जा आता झोप. लक्ष्मण नाही म्हणायचा, नाही दादा अजून सेवा करू द्या. ज्या वेळेला जास्त वेळ झाल्यानंतर भगवान रागवायचे, लक्ष्मणाला जावं लागायचं. शेष नारायणे आज तो विचार केला की मागच्या अवतारामध्ये लहान झालो होतो, तुमच्या आज्ञेचं पालन करावं लागलं. मला जर तुमच्या चरणाची सेवा करायची इच्छा असली तर तुम्ही जास्त वेळ मला चरण दाबू देत नव्हते. हा मनातला भाव आहे शेष नारायणाच्या. तुम्ही जास्त वेळ मला तुमची सेवा करू देत नव्हते, म्हणून मला आता अवतार घ्यायचा नाहीये. मग त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, अरे बाबा मागच्या अवतारात तू लहान झालास, माझी आज्ञा तुला पाडावी लागली, मी भगवंताने आपली आज्ञा पालन करावी म्हणून शेष मोठे झाले नाही, तर देवाची सेवा करत असताना आपण आपल्या मनाने सेवा करू शकू याकरता शेष नारायण मोठे व्हायला तयार झाले. मोठं व्हा माणसाने, पण मोठेपणाच्या अभिमानाला मोठं होऊ देऊ नका. इतके मोठे व्हा, आपल्या जीवनाची पातळी एवढी उंच करा की हिमालय पर्वत देखील त्याच्या पुढे ठेंगणा वाटायला उंच करा, फक्त अभिमानाला उंच होऊ देऊ नका. शेष नारायण अवतार घ्यायला तयार झाले. भगवंताने अवताराची सिद्धता केली आणि तो दिवस आला श्रावण महिन्याचा. भगवान आज कारागृहामध्ये अवताराला आले. कारागृहामध्ये अवतार आले. 8 वर्षाची मूर्ती. भगवंताने आपल्या बापाला सांगितलं, वसुदेव म्हणायला लागले, देवा अहो तुम्हाला मुलगा म्हणून यायला सांगितलं होतं, तुम्ही तर 8 वर्षाचे आलात. भगवान म्हणायला लागले, मी जिथे अवताराला जातो तिथे असाच होतो. वसुदेव म्हणायला लागले, लहान व्हा. भगवान म्हणायला लागले, बाबा असा कोण मनुष्य आहे की त्याला लहान व्हावं वाटतं? मला सांगा ना एकदा, राष्ट्रपती झाल्यानंतर त्याला असं वाटेल का की आपण ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी? राष्ट्रपतीला एकदा मोठं झाल्यानंतर खाली कोणाला यावं वाटतं? एकदा कीर्तनकार झाल्यानंतर त्याला वाटेल आपण टाळ घ्यावा म्हणून? नाही वाटत. खाली कुणाला चालत नाही. प्रत्येकाला मोठं व्हावं. या विश्वाच्या सृष्टीमध्ये एकच महात्मा असे झाले की भगवंताला प्रार्थना केली की मला लहान कर रे देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, पण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावता रत्न थोर, ऐरावता रत्न थोर, ऐरावता रत्न थोर, ऐरावता रत्न थोर, त्यासी त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. भगवान म्हणायला लागले, बाबा सर्वांना मोठं व्हावं वाटतं, लहान कोणालाच व्हावं वाटत नाही. मोठं होण्याकरता प्रयत्न खूप चालू आहे. एखादी सभा असली त्याला असं वाटतं की आपण सभेचा अध्यक्ष आपणच असावं. एखाद्या मंदिराचं चेअरमन आपणच असावं. दूध डेअरीचं चेअरमन आपणच असावं. दूध डेअऱ्या बंद झाल्या, चेअरमन चालू झाले. मंदिराचं चेअरमन असं वाटतं आपणच असावं. तात्या काळजी करू नका, तुम्हीच राहणार आहे. प्रत्येकाला मोठं व्हावं वाटतं ना. लग्न लागत असलं एखाद्या ठिकाणी, त्या नवरदेवाची काय व्यवस्था असते, घोड्यावर बसवून ते काय थाट आहे त्याचा. देवाच्या मंदिरात जातो तरी बूट काढत नाही, असं वाटतं देवाच्या पेक्षा तो मोठा आहे.
देवाच्या मंदिरात जातो तरी बूट काढत नाही. लग्न लागत असलं एखाद्याला वाटतं त्या लग्नातला नवरदेव आपण असावं. एखादी अंत्ययात्रा चालली असली, त्या अंत्ययात्रेमध्ये 4 लोक एखाद्याला खांद्यावर घेऊन चालले असते. एकाला वाटलं अरे वा काय मजा आहे, खांद्यावर घेऊन जाताय, ते खांद्यावरचं प्रेत आपण असावं. असं नाही वाटत का? मोठं प्रत्येकाला व्हावं वाटतं. पण वसुदेवाने सांगितलं देवा लहान व्हा. याचा अर्थ काय? भगवान तुम्ही भक्ताच्या सानिध्यामध्ये जाणार आहात, कारण गोकुळ ही भक्त भूमी आहे. आणि जर तुम्हाला गोकुळामध्ये आनंद लुटायचा असेल तर तुम्हाला मोठं होऊन आनंद लुटता येणार नाही, म्हणून लहान व्हा. देवाला लहान व्हायला सांगितलं. भगवान लहान झाले. लहान झाल्यानंतर आपल्या बापाजवळ आले. वसुदेवाच्या कानात काहीतरी शब्द बोलला. काय बोलले वसुदेवाच्या कानामध्ये तिथे कोणालाच ऐकायला आलं नाही, पण आमच्या संतांना ऐकायला आलं. देवानी वसुदेवाला काय सांगितलं? नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, 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 नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला. जय हो. गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे, एकटी मज आणि येथे. माया उपजली तेथे, एकटी मज आणि येथे. माया उपजली तेथे, एकटी मज आणि येथे. माया उपजली तेथे, एकटी मज आणि येते. गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला. नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेवाने देवाला उचललं. यमुनेचं व्यवधान आलं आणि श्रीधाम गोकुळामध्ये आणलं. तिथे माया जन्माला आली होती. तिथे मायेला उचललं, मथुरेमध्ये नेलं. इकडे आपण गोकुळामध्ये ज्यावेळेला सकाळ झाली, नंदाच्या बहिणी नंदा आणि सुनंदा आलेल्या होत्या. त्यांनी यशोदेच्या बाजूला नीलमणी भगवान पाहिला आणि नीलमणी भगवान पाहिल्याबरोबर ते नंद बाबाला सांगायला गेले. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामनः, आहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिरालंकृतः. नंद बाबाला ज्यावेळेला माहिती पडलं, नंद बाबाने खूप सुंदर स्नान केलं, नवीन कपडे परिधान केले, ब्राह्मणांना बोलवलं आणि ब्राह्मणांकडून पहिल्यांदा स्वस्ती वाचन केलं. आणि नंतर ज्यावेळेला नंद बाबा आले, सर्व गोकुळामध्ये बातमी पसरली. एकमेकाला विचारायला लागलं. काय विचारतायत? अहो काय झालं आपल्या गोकुळामध्ये? तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळी जन्मला कृष्ण, गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी